त्यांचे आणि तुमचा आभार मानून या बक्षिसाचा मी स्वीकार करतो. अहो बाबा. अगं बाळ, हा. तू आलीस? हो बाबा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे या अरण्याच्या ठिकाणी जाऊन परशुभा पाहून मी पुनश्च महालापर्यंत आले. वा, सुखरूप परत आली तर. नाही बाबा, अरण्याच्या ठिकाणी शोभा पाहण्यासाठी गेले खरी, पण त्या क्षणी एका नरोधमाने माझ्या अब्रूवर हात घालण्याचा प्रयत्न केला. काय? नराधम? हा बाबा, कोण तो असा? या अरण्याच्या ठिकाणी पाहणारा ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस! अजय, त्याला डाळ झाली. असं तर काय ते? ज्या क्षणी त्याने माझ्यावर हात घालण्याचा प्रयत्न केला, त्या क्षणी एका थोर पुरुषाचं तेव्हा येणं झालं आणि त्यांनी मला त्याच्या घरातून सोडवलं. काय? हो बाबा. कोण पुरुष? हा बाबा. मग कुठे आहे तो? हो बाबा, त्या थोर पुरुषांना मी माझ्या सोबतच घेऊन आले आणि ते द्वारावर उभे आहेत. अगं वेडी की खोळी तू? असं म्हणताना तिच्या ठेवायचं का? जा, त्याला घेऊन ये. ठीक आहे बाबा, लवकरात लवकर जाऊन त्यांना घेऊन येते. ठीक आहे. आमच्या बाळावर हे आशीर्वाद या बसा म्हणतो. तुम्ही आमच्या कन्याचे रक्षण करून एक प्रकारे उपकारच केले आहे. अहो, या दुःखाचे कर्तव्य प्रत्येक राजकर्त्याचं कर्तव्य असतं. ते आम्ही आमचं कर्तव्य पार पाडीला आहोत. अगं बाळ, हा. यांनी आमच्यावर उपकारच केले आहे. हो बाबा. मग उपकाराची परतफेड म्हणून त्यांना काहीतरी द्यावंच लागेल. हो बाबा, अगदी बरोबर. त्यांना तुम्ही विचारा त्यांना काय हवं असेल ते आपण त्यांना देऊ. ठीक आहे. मग हे राजकर्त्या दानाला दक्षिणा, प्रतिज्ञेला प्रमाण आणि पराक्रमाला पारितोषिक. त्याचप्रमाणे तुमच्या पराक्रमाला पारितोषिक द्यावंच लागेल. मागा, तुम्हाला हवं ते मागा. अहो, आम्हाला काही नको. खरं सांगायचं म्हणजे आम्हाला तसं काहीच नको. पण तुम्ही जर काही देणार असाल तर तुमच्या या कन्येचा हात माझा हात राजकर्ते, ज्यावेळी माझी कन्या तुम्हाला द्वारापर्यंत घेऊन आली होती तेव्हा मी सर्व काही झालेलं होतं. म्हणजे बाबा माझ्या मनातलं तुम्ही जाणीलं. होय. अरे बा. या, तुम्ही दोघं असे पुढे या. तुमचे लग्न लावून मी माझं सुखात राहतो. अरे उभा शेंडीला. माझ्या कन्याचे लग्न लावत असताना तू मध्ये का आलास? इकडे काय ते? दोघांचं लग्नही लावूया, आशीर्वादी देऊया. पण त्याला त्या नात्याबद्दल विचार केला आहेस? लग्नानंतर दोघेही सुखी राहिले पाहिजे. नारायण नारायण. अरे होय रे होय दादा, योग्य वेळ आला आहे. मग हे राजकारण्या आपल्या गावात राहण्याचं वसतिस्थान काय? अवधी नरेश राजा चंद्रकेतू अशी या देहाला सोडल्या. अरे ब्रह्मरासुरा, काय ते? हा राजकर्ता आहे, रामभक्त आहे. दोघांचं काय करायचं ते तू ठरव. राजकर्त्या, माझ्या वैराग्य रक्त होत आहे. तुझ्या पुराण आहे. या तुमच्या बायकोनी पूर्वजांचा दोष असेल म्हणून तर तुमचं वैरी बनते. आहे. कारण माझ्या बरोबरचा काही दोष नाही. जय जय शक्ती देवता, त्यांनी माझ्या बरोबरचा कोर्टाने केलेला घात त्याला मी कदापि विसरू शकत नाही. काय तो चांडाने माझ्या दैत्य कुलाला मुद्दाम लावला आहे. तुला शिल्लक सोडून घात करते. तुझ्या मुलाला जा. तुम्हाला मारण्याचा अधिकार त्यांना नाही, कारण आम्ही दोघांनी एकमेकांना वरले आहे. राजकर्त्या, ती माझी कन्या आहे. तुझा बरा वाईट माझ्या हाती आहे. तुझ्या मध्ये येऊ नकोस. ज्यावेळी तिने माझ्या पंडित आपल्या प्रेमाची प्रेममाळ गुंतली त्याच वेळी ती माझी पत्नी झाली. त्याच्यामुळे तिला नुकसान होणं हे माझ्याकडून होणार नाही. चांडाळा आणि चांडाळी तुम्हा दोघांना शिल्लक ठेवणार आहे. स्वामी बाबा, त्यात याचा काहीही दोष नाही. दोष आहे तो फक्त माझा. काय रे राजकर्त्या, एवढी जर हिंमत असेल तर होय उत्तरा द्या. वेळ असता
लागे माझ्या जीवा देणे लागे माझ्या जीवा वेड लावी जरी देणे माझी जोडी वैष्णवाची वैष्णवाची अरे पराक्रमाच्या पुतळ्या, आता तुझे पराक्रम कुठे गेले? हे दानवेश्वरा, नाट्यशास्त्र आणि करा आमचा सेवा. म्हणून भगवंता हे आमच्या नशिबी भोग आहे. आजच्या युद्धात तुम्हाला शहाणा आहे. उतारे भद्री वस्त्र अलंकार हे म्हणतो आहे. हे भरभरी अलंकार पुन्हाही उठू शकत. चांडाळा उतर म्हणतो आहे. नाही मनी भाव खुळा नाही मनी भाव खुळा देवा दया देवा दया देवा दया नाही मनी भाव खुळा नाही मनी नाही मनी नाही मनी भाव खुळा देवा दया देवा दया नाही मार्ग नाही मार्ग केवळ तू एक दान केवळ तू एक दान केवळ तू एक दान देवा दयाळा देवा दयाळा देवा दयाळा नाही मनी नाही मनी नाही मनी भाव तुझा नाही मनी नाही मनी नाही मनी भाव तुझा देवा दयाळा देवा दयाळा देवा दयाळा म्हणून तो अधिकारी करून सोडीन तुम्हाला. दोष तुझा दोघांचा आहे. सुधार म्हणतो आहे. कांडाळे आता चंद्रकेतू वळंत विकारी. कांडाळे तोंड दाखवण्यास सुद्धा बरोबर नाही मला. झडते
दैवार्पणम्